रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, अवघं आयुष्य फक्त 21 वर्षे, पण त्या अल्प आयुष्यात एका संताने जगाला दिलं ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, समतेचा संदेश आणि विठ्ठल भक्तीचा अखंड प्रकाश. पण इतकं महान कार्य पूर्ण केल्यानंतर त्यांनी घेतला एक असा निर्णय ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. स्वतःहून जिवंतपणी संजीवन समाधी. का? अजून तर त्यांचं वयही नव्हतं. मग त्यांनी संसाराचा निरोप का घेतला? निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव आणि संत नामदेव महाराज या निर्णयावर काय बोलले? आळंदीच्या भूमीवर त्या दिवशी नेमकं काय घडलं? आज आपण अनुभवणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील सर्वात भावनिक, सर्वात दिव्य आणि सर्वात पवित्र अध्याय. वारकरी बांधवांनो, मागील भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भारत भ्रमणाचा प्रेरणादायी प्रवास पाहिला. काशीमध्ये विद्वान पंडितांसोबत ज्ञान आणि भक्ती शास्त्रार्थ झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञान नम्रता शिकवते, तर नामदेव महाराज म्हणाले की भक्ती प्रेम शिकवते. दोघांनी मिळून ज्ञान आणि भक्ती हे एकमेकांचे पूरक आहेत असा संदेश संपूर्ण काशीला दिला. त्यानंतर प्रयाग, मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे त्यांनी श्रीकृष्ण भक्तांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, विठ्ठल, कृष्ण, राम आणि शिव नाव वेगळी असली तरी परमात्मा एकच आहे. या भारत भ्रमणानंतर अनेक गावात हरिनामाचा गजर सुरू झाला. जातीभेदाच्या भिंती कमी होऊ लागल्या. भक्ती आणि समतेचा संदेश भारताच्या कानोकोपऱ्यात पोहोचला आणि आपलं महान कार्य पूर्ण करून संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रिय आळंदीकडे परतू लागले. पण त्यांच्या मनात एक अत्यंत शांत, गंभीर आणि दिव्य निर्णय आकार घेत होता. असा निर्णय जो पुढील अनेक शतकांसाठी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात अमर होणार होता. चला तर मग वारकरी बांधवांनो, आता सुरू होत आहे एपिसोड 15 भाग 15, संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी, अखेरचा दिव्य प्रवास. या भागात आपण अनुभवू त्यांच्या जीवनातील शेवटचे दिवस, भावंडांसोबतचे हृदयस्पर्शी संवाद, संत नामदेव महाराजांचे अश्रू, आळंदीच्या पवित्र भूमीवर घडलेला इतिहासातील सर्वात दिव्य प्रसंग. रामकृष्ण हरी. अनेक महिन्यांचा भारत भ्रमण, हजारो मैलांचा पायी प्रवास, असंख्य तीर्थक्षेत्रे, असंख्य भक्त, असंख्य अनुभव, हे सर्व पूर्ण करून संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि त्यांचे सहप्रवासी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आळंदी नगरीच्या दिशेने निघाले होते. संध्याकाळची वेळ, क्षितिजावर मावळणारा सूर्य, आकाशात केशरी आणि सोनेरी रंगांची उधळण, पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यांकडे परतत होते. दूरवर इंद्रायणी नदीचा शांत प्रवाह सूर्याच्या किरणांनी सुवर्णमय दिसत होता. ज्ञानेश्वर महाराज काही क्षण त्या नदीकडे पाहत राहिले. त्यांच्या ओठांवर मंद स्मित होतं, पण डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. आळंदीला बातमी मिळते. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. माऊली परत आले, ज्ञानोबा माऊली आले. लहान मुलं धावत घराघरात सांगू लागली. वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या. फुलांचे तोरण बांधले गेले. मंदिरातील पुजाऱ्यांनी मोठ्या घंटा वाजवायला सुरुवात केली. क्षणात संपूर्ण आळंदी घंटानादाने दुमदुमून गेली. इंद्रायणीच्या तीरावर दोन्ही संत नदीकाठी आले. ज्ञानेश्वर महाराज खाली बसले. दोन्ही हातांनी इंद्रायणीचं पाणी उचललं. डोळे मिटून त्यांनी प्रार्थना केली, हे इंद्रायणी माते, माझ्या बालपणापासून तू मला पाहत आलीस. आज पुन्हा तुझ्याच कुशीत परतलो आहे. नामदेव महाराज हसत म्हणाले, माऊली, भारतभर कितीही नद्या पाहिल्या, पण या इंद्रायणीचं प्रेम काही वेगळंच आहे. ज्ञानेश्वर महाराज शांत स्वरात उत्तरले, कारण ही नदी फक्त पाणी वाहत नाही, ही संतांची परंपरा वाहते. हजारो वारकरी, टाळ, मृदुंग, वीणा आणि भगव्या पताका, संपूर्ण आळंदी एकाच स्वरात दुमदुमत होती. ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी. फुलांचा वर्षाव सुरू झाला. भक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आतुर झाले, पण माऊली प्रत्येकाला स्वतः उचलत होते. एका वृद्ध वारकऱ्याने रडत विचारलं, माऊली, तुम्ही आलात, आता आम्ही धन्य झालो. ज्ञानेश्वर महाराज त्याचा हात हातात घेत म्हणाले, धन्य मी नाही बाबा, धन्य ते नाम ज्याने आपल्याला एकत्र आणलं. दोघे सिद्धेश्वर मंदिरात गेले. घंटानाद सुरू होता. धुपाचा सुगंध दरवळत होता. मंद दिव्यांच्या प्रकाशात मंदिर अधिकच तेजस्वी दिसत होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे दर्शन घेतले. बराच वेळ ते ध्यानमग्न उभे राहिले. नामदेव महाराज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. आज
माऊलींच्या चेहऱ्यावर नेहमीचा आनंद होता, पण त्यामागे एक गूढ शांतता दडली होती. त्या रात्री आकाश निरभ्र होतं. असंख्य तारे चमकत होते. ज्ञानेश्वर महाराज एकटेच इंद्रायणीच्या काठी बसले होते. हलकी हवा वाहत होती. नामदेव महाराज हळूच त्यांच्या जवळ आले. माऊली, आज तुम्ही इतके शांत का आहात? काही क्षण पूर्ण शांतता, फक्त इंद्रायणीचा मंद आवाज. ज्ञानेश्वर महाराज आकाशाकडे पाहत म्हणाले, नाम्या, प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो. आपण भारतभर फिरलो, विठ्ठलाचं नाम प्रत्येकाच्या ओठांपर्यंत नेलं, ज्ञानेश्वरीचा संदेश लोकांपर्यंत नेला. ते थोडा विराम घेत त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज उमटलं. मग अतिशय शांत स्वरात म्हणाले, कार्य पूर्ण झालं आहे. आता माझा प्रवास दुसऱ्या दिशेने सुरू होईल. हे शब्द ऐकताच नामदेव महाराज दचकले. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. माऊली, तुम्ही हे काय म्हणत आहात? ज्ञानेश्वर महाराज मंद स्मित करतात, काही उत्तर देत नाहीत. दूर इंद्रायणीचा प्रवाह अखंड वाहत राहतो. आकाशातील चंद्र जणू या दिव्य क्षणाचा साक्षीदार बनून शांतपणे चमकत असतो. त्या रात्री आळंदी झोपली होती, पण एक निर्णय जागा झाला होता. असा निर्णय जो पुढील अनेक शतकांपर्यंत प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयाला स्पर्श करत राहणार होता. आणि त्या निर्णयाची चाहूल सर्वप्रथम लागणार होती गुरु निवृत्तीनाथांना. आळंदी रात्र गडद होत चालली होती. संपूर्ण गाव निद्रिस्त होतं, पण एका छोट्याशा कुटीत अजूनही दिव्याची ज्योत शांतपणे तेवत होती. त्या प्रकाशात संत निवृत्तीनाथ ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते, जणू त्यांना काहीतरी जाणवत होतं. दारावर हलकासा आवाज झाला, गुरुदेव. निवृत्तीनाथांनी डोळे उघडले. समोर संत ज्ञानेश्वर महाराज दोन्ही हात जोडून उभे होते. ज्ञानेश्वर महाराज शांतपणे पुढे आले. क्षणाचाही विलंब न करता ते निवृत्तीनाथांच्या चरणी पूर्ण लीन झाले. काही क्षण कुटीत पूर्ण शांतता पसरली. फक्त तेवत असलेल्या दिव्याचा मंद प्रकाश आणि बाहेरून येणारा इंद्रायणीचा आवाज. निवृत्तीनाथांनी प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. ज्ञाना, आज तुझं मन खूप काही बोलत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण असीम शांतता होती. ज्ञानेश्वर महाराज हळुवारपणे बोलू लागले, गुरुदेव, आपण सांगितलेला प्रत्येक मार्ग मी चाललो. पंढरपुरापासून काशीपर्यंत, प्रयाग, मथुरा, वृंदावन, द्वारका, जिकडे गेलो तिकडे विठ्ठलाचं नाम पोहोचलं. लोकांना ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगता आला, समतेचा संदेश देता आला. अहंकारापेक्षा प्रेम मोठं आहे हे अनेकांच्या हृदयात रुजलं. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा म्हणाले, गुरुदेव, तुम्ही मला जे कार्य दिलं होतं ते माझ्या परीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, अमृतानुभव पूर्ण झाला, भारत भ्रमणही पूर्ण झालं. ते पुन्हा गुरूंच्या चरणी मस्तक टेकवतात. अत्यंत शांत आवाजात म्हणतात, गुरुदेव, तुमची आज्ञा पूर्ण झाली. हे शब्द ऐकताच निवृत्तीनाथ काही क्षण निशब्द राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्यांना या शब्दामागचा अर्थ उमगू लागला होता. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचा हात आपल्या हातात घेतला. ज्ञाना, तुझ्या मनात जो विचार आहे तो मला सांग. तू माझ्यापासून काहीही लपवू नकोस. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, गुरुदेव, जगात येण्याचं कारण पूर्ण झालं आहे. या देहाचं कार्यही संपलं आहे. आता मला संजीवन समाधीची परवानगी हवी आहे. शांततेचा क्षण. ते शब्द ऐकताच संपूर्ण कुटीत शांतता पसरली. जणू वेळच थांबली. बाहेर वाहणारा वारा क्षणभर स्तब्ध झाला. दिव्याची ज्योतही स्थिर झाल्यासारखी वाटत होती. निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब अलगद खाली पडला. ते काही क्षण बोलूच शकले नाहीत. शेवटी ते प्रेमाने म्हणाले, ज्ञाना, तू माझा शिष्य नाहीस, तू माझा धाकटा भाऊ आहेस. आई वडिलांनंतर तुला वाढताना पाहिलं, तुझ्यात परमेश्वराचं तेज पाहिलं. आज हा निर्णय ऐकताना माझं मन गुरूंचं नाही, एका मोठ्या भावाचं झालं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यातही अश्रू आले. ते म्हणाले, गुरुदेव, हा निरोप नाही. जिथे हरिनाम घुमेल तिथे ज्ञानेश्वरी वाचली जाईल. जिथे विठ्ठल भक्ती असेल तिथे मी सदैव असेन. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना उभं केलं. दोन्ही हात त्यांच्या मस्तकावर ठेवले. ज्ञाना, तुझा जन्म मानवतेसाठी झाला. तुझं जीवन विठ्ठलाला अर्पण झालं. आणि आता तुझी इच्छा हीच ईश्वराची इच्छा आहे. क्षणभर शांतता. मग त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटलं,
जा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत गुरुचं प्रेम होतं, भावाचं ममत्व होतं आणि एका युगाच्या समाप्तीची वेदना होती. त्या रात्री आळंदीच्या आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. इंद्रायणी अखंड वाहत होती. पण संत निवृत्तीनाथांच्या अंतरात एक वादळ सुरू झालं होतं. कारण आता त्यांना ठाऊक होतं की लवकरच ज्ञानाचा सूर्य दृष्टीआड होणार होता. रात्र सरत आली होती. आळंदीच्या पवित्र भूमीवर विलक्षण शांतता पसरली होती. इंद्रायणी नदी मंद मंद वाहत होती. जणू तीही काहीतरी जाणून होती. संत ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन हळूहळू आपल्या कुटीकडे परतत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, फक्त एक दिव्य समाधान होतं. कुटीच्या दारात मुक्ताबाई शांत उभ्या होत्या. लहानपणापासून त्यांनी आपल्या ज्ञानादादाला पाहिलं होतं. आज त्यांच्या चालण्यात, त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसत होतं. त्या हळूच पुढे आल्या. दादा, आज तुमच्या चेहऱ्यावर हे शांत हास्य मला का अस्वस्थ करत आहे? ज्ञानेश्वर महाराज फक्त हसले. त्याने मुक्ताबाईंच्या डोक्यावर हात ठेवला. मुक्ते, तू नेहमीप्रमाणे माझं मन वाचलंस हा? मुक्ताबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. दादा, तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात का? काही क्षण ज्ञानेश्वर महाराज शांत राहिले. मग अत्यंत कोमल आवाजात म्हणाले, मुक्ते, संत कुठेच जात नाहीत, ते भक्ताच्या हृदयात राहतात. तेवढ्यात सोपानदेव आत आले. ते काही बोलले नाहीत, फक्त ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहत राहिले. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच म्हणाले, सोपाना, आज तू इतका शांत का? सोपानदेवांनी खाली मान घातली. दादा, जे शब्द मनात आहेत ते ओठांवर येत नाहीत. तुमच्याशिवाय हा संसार कसा दिसेल? ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना मिठी मारली. सोपाना, माझ्यावर प्रेम असेल तर कधीही निराश होऊ नकोस. हरिनाम कधी सोडू नकोस, कारण जिथे हरिनाम आहे तिथे मी आहे. बाहेरून टाळांचा मंद आवाज ऐकू येत होता. इतक्यात संत नामदेव महाराज कुटीत आले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ते थेट ज्ञानेश्वर महाराजांसमोर आले. माऊली, गुरुदेवांकडून बाहेर पडताना तुमचे डोळे पाहिले. माझ्या मनात भीती निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज काही बोलले नाहीत. नामदेव महाराज पुन्हा म्हणाले, माऊली, तुम्ही मला सत्य सांगणार नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांचा हात आपल्या हातात घेतला. नाम्या, प्रत्येक जन्माचं एक कार्य असतं. ईश्वराने माझ्याकडून जे करून घ्यायचं होतं ते पूर्ण झालं आहे. नामदेव महाराज थरथरू लागले. माऊली, असं बोलू नका. अजून लाखो लोक तुमच्या दर्शनाची वाट पाहत आहेत. अजून कित्येकांना ज्ञानेश्वरी ऐकायची आहे. तुम्ही गेलात तर आम्ही कोणाकडे पाहायचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात करुणा होती. ते म्हणाले, नाम्या, देह नश्वर आहे, पण ज्ञान कधीच मरत नाही. भक्ती कधीच संपत नाही. ज्ञानेश्वरी जिवंत असेल, विठ्ठलाचं नाम जिवंत असेल, तोपर्यंत मीही जिवंत असेल. हे ऐकताच नामदेव महाराजांचा बांध फुटला. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी कोसळले. माऊली, विठ्ठलाने मला अनेक कृपा दिल्या, पण तुमच्यासारखा मित्र पुन्हा कधी मिळणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना उचललं, घट्ट मिठी मारली. नाम्या, आपली मैत्री देहापुरती नाही, ती विठ्ठल नामा इतकी शाश्वत आहे. जिथे तू अभंग गाशील तिथे मी ऐकत असेन. रात्र संपत आली होती. आकाशात अजूनही चंद्राचा मंद प्रकाश होता, पण पूर्व दिशेला सूर्याच्या आगमनाची हलकी चाहूल लागली होती. आजची प्रभात सामान्य नव्हती. आज आळंदी इतिहासातील सर्वात दिव्य क्षण अनुभवणार होती. पहाटेचा थंडगार वारा, इंद्रायणी नदीचा शांत प्रवाह. आज नदीही नेहमीसारखी वाहत नव्हती. जणू ती आपल्या लाडक्या ज्ञानदेवांना निरोप देण्यासाठीच शांत झाली होती. नदीच्या पाण्यावर पडलेले आकाशाचे सोनेरी प्रतिबिंब आणि घाटावर जमू लागलेले हजारो वारकरी, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. एका वृद्ध वारकऱ्याने इंद्रायणीकडे पाहत म्हटलं, आज ही नदीही रडत आहे. दुसरा म्हणाला, नाही, ती रडत नाही, आज ती धन्य झाली आहे, कारण आज ज्ञानाचा सूर्य तिच्या कुशीत अमर होणार आहे. सूर्योदय होताच आळंदीच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक गल्लीत लोकांची गर्दी वाढू लागली. कोणी नाशिकहून आले होते, कोणी पंढरपूरहून, कोणी पैठणहून, तर कोणी दूर उत्तर भारतातून. सर्वांच्या मनात एकच भावना, आज माऊलींचं शेवटचं दर्शन घ्यायचं. स्त्रिया डोक्यावर तुळशीचं रोपं घेऊन उभ्या होत्या. लहान मुलांच्या हातात भगवे ध्वज होते.
वृद्धांच्या ओठांवर रामकृष्ण हरी अखंड सुरू होतं. अचानक एका टाळाचा आवाज घुमला. त्या मागोमाग मृदुंग, वीणा, झांज आणि हजारो कंठातून एकाच वेळी हरिनाम सुरू झालं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. संपूर्ण आळंदी नामसागरात बुडून गेली. ज्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांच्या ओठांवरही हरिनाम होतं. गावातील ज्येष्ठ मंडळी आणि संत मंडळी समाधी स्थान सजवत होती. स्वच्छ पांढरे वस्त्र, तुळशीची पानं, बेलपत्र, फुलांच्या माळा, चंदनाचा सुगंध, धुपाची सुवासिक लहर, सर्वत्र पवित्रतेचा अनुभव येत होता. एक लहान मुलगा आईला विचारतो, आई इतकी फुलं का? आई अश्रू पुसत उत्तर देते, बाळा, आज आपण एका संताला निरोप देत नाही, आज आपण एका युगाला प्रणाम करत आहोत. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव महाराज आणि इतर अनेक संत समाधी स्थानाजवळ आले. कोणीही बोलत नव्हतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्याहूनही मोठी होती माऊलींच्या निर्णयाबद्दलची श्रद्धा. ज्ञानेश्वर महाराज शांतपणे पुढे आले. हजारो वारकऱ्यांकडे त्यांनी प्रेमाने पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, भीतीचा लवलेश नव्हता. ते म्हणाले, माझ्या प्रिय वारकरी बांधवांनो, हा देह नश्वर आहे, पण विठ्ठलाचं नाम अमर आहे. माझ्यावर प्रेम करायचं असेल तर एकमेकांवर प्रेम करा. जातपात विसरा, अहंकार सोडा, ज्ञानेश्वरी वाचा आणि प्रत्येक श्वासात विठ्ठलाचं नाम घ्या. क्षणभर संपूर्ण आळंदी निशब्द झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे डोळे मिटले. त्यांच्या ओठांवरून पसायदानातील ओव्या उमटू लागल्या. हजारो वारकरी त्यांच्या मागोमाग म्हणू लागले. संपूर्ण आळंदी एका स्वरात प्रार्थना करत होती. जणू स्वर्गही त्या स्वरात सामील झाला होता. ज्ञानेश्वर महाराज अतिशय शांतपणे समाधीस्थानाकडे चालू लागले. प्रत्येक पावलाघणी लोक रडत होते. फुलांचा वर्षाव होत होता. टाळ मृदुंगांचा नाद आणि हरिनाम आकाशाला भिडत होता. संत नामदेव महाराज अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माऊलींकडे पाहत होते. मुक्ताबाईंचे हात थरथरत होते. सोपानदेव मौनात उभे होते. निवृत्तीनाथ डोळे मिटून गुरुचा धीर धरून उभे होते. ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहिले. क्षणभर त्यांनी आकाशाकडे पाहिले, हात जोडले. ओठांवरून फक्त एक शब्द उमटला, विठ्ठला. आणि इतिहास एका अविस्मरणीय क्षणाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला. संपूर्ण आळंदी हरिनामाने दुमदुमत होती. हजारो वारकरी, डोळ्यात अश्रू, ओठांवर विठ्ठलाचं नाम आणि हृदयात एक प्रार्थना, माऊली आम्हाला सोडून जाऊ नका. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होतं. तेज जे कोणत्याही दुःखापलीकडचं होतं. ज्ञानेश्वर महाराज हळूहळू समाधीच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी प्रथम इंद्रायणी मातेला नमस्कार केला. मग आळंदीच्या पवित्र भूमीला वंदन केलं आणि दूर पंढरपूरच्या दिशेनं दोन्ही हात जोडले. त्यांच्या ओठांवरून शब्द उमटले, हे पांडुरंगा, तुझ्या कृपेने हे जीवन धन्य झालं. जे काही घडलं ते सर्व तुझ्याच इच्छेने. मुक्ताबाई पुढे आल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर होता. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, दादा, तुमच्याशिवाय आम्ही कोणाकडे पाहू? ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. मुक्ते, अश्रूंनी नव्हे, प्रेमाने मला आठव. जिथे दया असेल तिथे मी असेन. सोपानदेव पुढे आले. काही क्षण ते काहीच बोलू शकले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना मिठी मारली. सोपाना, वारकरी मार्ग सोडू नकोस. हरिनाम हा आपल्या घराचा श्वास आहे. नामदेव महाराज पुढे आले. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. ते म्हणाले, माऊली, विठ्ठलाने मला कृपा दिल्या, पण तुमच्यासारखा सखा पुन्हा कधी मिळणार? ज्ञानेश्वर महाराज प्रेमाने हसले. नाम्या, सखा कधी दूर जात नाही. तू अभंग गाशील तिथे मी ऐकत असेन. तू विठ्ठलाचं नाम घेशील तिथे मी तुझ्या सोबत असेन. नामदेव महाराजांनी माऊलींचे चरण धरले. सभोवतालच्या हजारो भक्तांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. संत निवृत्तीनाथ पुढे आले. क्षणभर दोन्ही भावांची नजरानजर झाली. शब्दांची गरज उरली नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञाना, तुझं कार्य पूर्ण झालं. आज तू देहाच्या पलीकडे जाणार आहेस, पण तुझं ज्ञान युगानुयुगे मानवतेला दिशा देईल. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. ज्ञानेश्वर महाराज हजारो वारकऱ्यांसमोर उभे राहिले. त्यांनी शांत स्वरात सांगितले, माझ्या प्रिय वारकरी बांधवांनो, माझ्या शोध या देहात घेऊ नका. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत
पसायदानाच्या प्रत्येक शब्दात आणि विठ्ठलाच्या प्रत्येक नामात मी सदैव तुमच्या सोबत असेन. एकमेकांवर प्रेम करा, दीनदुबळ्यांची सेवा करा, अहंकार सोडा आणि विठ्ठलाचं नाम कधीही सोडू नका. क्षणभर संपूर्ण आळंदी नतमस्तक झाली. हरिनामाचा अखंड गजर सुरू झाला. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा माऊली. ज्ञानेश्वर महाराज अत्यंत शांतपणे समाधीमध्ये प्रवेश करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. भीती नव्हती, वेदना नव्हती, फक्त परम शांती. सर्व वारकरी हात जोडून उभे होते. अश्रूंनी ओले झालेले डोळे आणि विठ्ठल नामाने भरलेले ओठ. काळ जणू काही क्षण थांबला. त्या पवित्र क्षणी आळंदीने एका संताचा निरोप घेतला नाही, एका अमर परंपरेचा जन्म पाहिला. ज्ञानेश्वर महाराजांचा देह दृष्टीआड झाला, पण त्यांचं कार्य संपलं नाही. आजही प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली म्हणत पंढरपूरकडे चालत जातात. आजही ज्ञानेश्वरी लाखो घरात वाचली जाते. आजही पसायदान मानवतेसाठी प्रार्थना म्हणून म्हटलं जातं. आजही आळंदीच्या पवित्र भूमीवर प्रत्येक वारकऱ्यांना जाणवतं, माऊली इथेच आहेत. प्रत्येक श्वासात, प्रत्येक नामात, प्रत्येक भक्ताच्या हृदयात. प्रिय वारकरी बांधवांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला फक्त ग्रंथ दिला नाही, तर जगण्याचा मार्ग दिला. त्यांनी शिकवलं, ज्ञान असावं पण त्यासोबत नम्रताही असावी, भक्ती असावी पण त्यासोबत करुणाही असावी, आणि प्रत्येक जीवात विठ्ठलाचं रूप पाहण्याची दृष्टी असावी. या महान संताला मनापासून वंदन करूया. ज्ञानोबा माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.